नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज व्हिडिओची सुरुवात बघा उठपासून झालेली आहे. आज साडी चेंज नाही केली. आल्या आल्या माझ्याकडे शॉर्ट व्हिडिओ साठी रील नव्हती. ऍक्च्युली गुरुवारी मी काहीच व्हिडिओ पोस्ट म्हणजे शूट नाही केला. त्याच्यामुळे मग आज म्हटलं आज तर व्हिडिओ शूट करायला पाहिजे, गॅप करून नाही चालणार. तर मग माझ्याकडे शॉर्ट व्हिडिओच्या पोस्ट करण्यासाठी रील नव्हती. तर आज अनायसे बऱ्याच दिवसानंतर सचिन पण ऑफिसला गेलेला. तर मग मी म्हटलं आणि पाऊस पण खूप होता. तर मग म्हटलं की चला आज भजी करूया आणि म्हटलं भजी करते तर म्हटलं रील पण आपण पोस्ट करू. तुमच्याबरोबर छान अशी एक रील पण होईल शेअर. आणि मला पण आज बऱ्याच दिवसांनी साडी नेसण्याचा योग आला. ऍक्च्युली रीलच्या निमित्ताने तरी माझ्याकडनं साड्या नेसणं होतं, नाही तर माझ्याकडनं साड्या वगैरे काही नेसणं होत नाही. आणि अशा थोड्याशा लाईट वेट साड्या असतात ना, त्या खूप आवडतात मला नेसायला आणि छान पण वाटतात. आता जेवणाला सुरुवात करायची, पण त्याच्या आधी ना भजी केलेली ना, सगळा गॅस सगळा तेलकट झालेला, तो क्लीन करून घेतला. अजून चहाची वगैरे सगळी भांडी वगैरे मला सगळी घासायची, ती घासली नाहीयेत. पण पहिलं मी कुकर लावून घेते, एका साईडला कुकर लावते आणि मग भांडी घासते. भांडी माझ्यामध्ये मी आता विचार करते थोड्या वेळाने एकदमच घासते, थोडीशी जेवणाची वगैरे जी तयार होतील ते. आणि आज बघूया आता आजच्या ब्लॉग मध्ये काय काय शेअर करता येतं मला. थोडंसं मी आवरायचं होतं मला, पण कसं होतं माहितीये, हे सगळं बांगड्या वगैरे काढून ठेवल्याने की त्या अशाच मग त्या बेडवर तशाच राहतात. म्हणून सगळं काम करते व्यवस्थित एकदा, नंतर फायनल एकदा चेंज करेन आणि मग सगळं जागच्या जागी व्यवस्थित ठेवता पण येतं. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज ना तुमच्याबरोबर एक मनातली गोष्ट पण शेअर करते बघा. हा जो व्हिडिओ आहे ना, जो तुम्ही युट्यूबवर बघता, 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटाचा बघता, पण ना तो बघायला अगदी खूप सहज, म्हणजे असं वाटतं की मी एक नॉर्मल शूट केलंय आणि खूप छान छान वाटतं बघायला. पण तो प्रत्येक वेळेस जेव्हा शूट करते ना मी, तर त्याच्या मागे बघा मेहनत ही प्रत्येकाची असते आणि मला त्याच्यात आवड आहे म्हणून मी ती मेहनत करते. तर हा भाग राहिला वेगळा, वेळ माझा जातो तो पण वेगळा, पण याच्या मागे ना खूप पेशन्सने काम करावं लागतं. आणि तुम्हाला लाईफमध्ये पण जर स्ट्रगल करायचं असेल किंवा यशस्वी व्हायचं असेल ना, तर पेशन्स ठेवणं हे खूप गरजेचं आहे. कारण हा जो पेशन्स किंवा हा जो संयम आहे ना, तोच आपल्याला आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी शिकवून जातो. कुठे तुम्हाला थांबायचंय, कुठे कुठल्या गोष्टीसाठी वाट बघायची आहे, या सगळ्या गोष्टी ना हा संयमच शिकवतो. त्याच्यामुळे ना या म्हणजे ही जी मी तुम्हाला एक रुटीन लाईफ जगताना दिसते ना, तर त्याचं एक कारण आहे की जर तुम्हाला पेशन्सने काम करता आलं, मग कुठल्याही फील्डमध्ये असो, घरात असो, बाहेर असो किंवा इतर कुठल्याही ठिकाणी, तर तुमचं रुटीन जे आहे किंवा तुमचं जे लाईफ आहे ना, ते आनंदी आणि एक सुखी होण्यासाठी खूप आपल्याला मदत होत असते. बघा सगळ्याच गोष्टीत आपल्याला मेहनत करावी लागते, स्ट्रगल करावा लागतो आणि त्याच्यातनं मग जो तो आनंद आपल्याला मिळतो ना, तो खरंच वेगळा असतो. तो अगदी शब्दात पण मी पण व्यक्त नाही करू शकत. जेव्हा मी माझे जे व्लॉग आहेत ना तुमच्याबरोबर शेअर करते, तुम्ही ते अगदी आवडीने पाहतात, सुंदर सुंदर कमेंट करता, लाईक करतात, ताई तुमचे व्लॉग बघून मला खूप छान वाटलं असं म्हणतात. आणि कालच्याच एक व्हिडिओला मी कमेंट वाचली की रुपाली अशा या आयडीवरनं होत्या की त्यांनी असं लिहिलेलं की त्या 81 इयर्सच्या आहेत आणि त्यांना ब्लॉग बघायला खूप आवडतात. म्हणजे खूप छान कॉन्सेप्ट होती आणि छान गाणं वगैरे निवडलं असं. जेव्हा छान छान अशा कमेंट्स वाचते ना, तेव्हा म्हणजे मला त्या दिवसाचा जो सगळा थकवा असतो किंवा माझी जी दगदग झालेली असते ना, कुठे निघून जातं काहीच कळत नाही. आणि तुमचा सपोर्ट हा माझ्यासोबत म्हणजे माझ्याबरोबर असाच राहू दे. तुमचं प्रेम ह्यातूनच मी माझी एनर्जी वाढवत असते आणि त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगत असते, छान छान कमेंट्स करा आणि तुमच्या कमेंटमधनंच मला दुसऱ्या दिवशीसाठी एनर्जी मिळत असते. आणि मला असं वाटतं ना, म्हणून किती जरी अडचणी आल्या आणि कितीच काही जरी आलं ना, तरी मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्यात काही नाही. तुम्हाला त्यातनं छान पॉझिटिव्ह काहीतरी मिळावं आणि त्यासाठीच मला माझा हा कॅमेरा ना नेहमी असं ऑन ठेवावा लागतो. मी खूप जास्त बाकी सगळ्या गोष्टी शेअर नाही करत, पण आपल्या बायकांचा जो किचन मधला बराचसा वेळ जातो ना, तो सगळ्या व्हिडिओमधनं शेअर करण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि आज जेवणाला सुट्टी आहे माझ्या, म्हणजे सचिनसाठी जेवण करायचं आणि नैवेद्यासाठी मी काहीतरी गोड पदार्थ करेन. आणि मी भजी वगैरे खाल्ली, त्याच्यामुळे मी हा असा एकच ज्यूस केलाय बघा. त्याच्यामध्ये बीट, गाजर, ऑरेंज आणि ऍपल असं टाकून तो थोडासा ज्यूस बनवून घेतला. याचा 2 ग्लास ज्यूस झाला. आता सचिन पण जिमला गेलाय आणि तो जिम मिस नाही करत.
कितीही काही झालं तरी तो जिमला जातोच जातो. तर त्याच्यामुळे म्हटलं तो पण आल्यावर एक ग्लास पिएल आणि मी पण पिएन. आणि मग मी आज थोडासाच जेवण करणार आहे, खूप जास्त नाही. सकाळसाठी मी ऍक्च्युली जी सकाळी भाजी केलेली ना, राजम्याची उसळ केलेली, म्हणजे ग्रेव्हीवाली, तर ती उरली आहे, म्हणून मी सचिनसाठी फक्त थोडासा भात लावणार आहे. आणि आता फक्त नैवेद्यापुरतं गोड काहीतरी मी एक पदार्थ करेन, कारण सगळाच पदार्थ मग खूप हेवी होऊन जाईल. आणि आता भजी पण ऑलरेडी झाली, तेलकट पण खूप जास्त झालेलं. आता ही चहा पाण्याची भांडी घासून ठेवली. उद्या सकाळसाठी मला भेंडी करायची होती, ती माझ्याकडे फ्रीजमध्ये होती, पण ती म्हटलं कापायला फ्राय करायला थोडासा जास्त वेळ जाईल, म्हणून माझ्याकडे तोंडली होती. आणि तोंडली आणून पण मला बरेच दिवस झालेले, म्हणून म्हटलं की तोंडली धुवून घेते आणि ती सकाळसाठी करेन. कामं होत राहतील, पण हा पहिला पसारा पण आवरते. एक शूट करायचं म्हटलं की पूर्ण पसारा असतो संध्याकाळी माझ्याकडे पण. पण तुम्हाला तो बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दिसत नाही. तुम्हाला वाटतं की म्हणजे माझ्याकडे पसारा नसतो, माझ्याकडे पण असतो. आत्ताच बघा ही रील अपलोड केली आणि त्याचं एडिटिंगचं होतं काम, तर तो लॅपटॉपची बॅग पण इथेच आहे. इस्त्री करायला घेतली, इस्त्री पण तिथेच आहे. हे माईक ते इथेच. इव्हन फणी पण बघा अशीच आहे. एसीचा रिमोट असाच आहे. बँगलचा बॉक्स आहे. आणि ज्वेलरीसाठी असे 2-3 बॉक्स सगळेच काढलेले मी. मेकअप तर काही एवढा होत नाही, पण कॉम्पॅक्ट वगैरे काही लावायचं असेल तर ते सगळं, मग ज्वेलरी वगैरे असं सगळं एकच सगळं मिक्स करून असे सगळे बॉक्सेस झालेत. आता हे पण लावायचं आहे, तर हे काम माझं वाढणार आहे. सर्वात आधी त्या बांगड्या हे करते. मला बांगड्या घालायला खूप जास्त आवडतात. म्हणजे पूर्ण तुम्ही म्हणाल ना की तुला सजायला कुठली ज्वेलरी जास्त आवडते, तर मला बांगड्या खूप जास्त आवडतात. आणि पहिल्यापासूनच मला बांगड्या खूप जास्त आवडतात. म्हणजे इयरिंग्स वगैरे तर आहेत, पण मला बांगड्या प्रत्येक ड्रेसवर, म्हणजे सुरुवातीपासून, म्हणजे मी आधीपासून, म्हणजे मी कॉलेजला असल्यापासून ना, तेव्हापासून माझं मॅचिंग असायचं. म्हणजे इवन काय बोलतात ना, टिकली, कानातले, बँगल्स. चप्पल तर एवढ्या नव्हत्या, कारण तेव्हा आपण स्वतः कमवत नसतो की प्रत्येक ड्रेसवर वेगवेगळी असते. पण आता मी चप्पल पण बऱ्याच वेळा मॅचिंग करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मला आवडतं. माझ्याकडे पर्स पण तुम्ही म्हणाल ना, तर पर्सपेक्षा ना क्लचचे कलेक्शन खूप जास्त आहे, की जे मला असे खूप जास्त आवडतात. म्हणजे क्लचेस वगैरे छोटे जे पाऊच असतात, बटवे असतात ना, ते खूप जास्त आवडतात. आणि या सगळ्यामध्ये कसं सचिन पण थोडासा हौशी आहे. म्हणजे तो असं नाही बोलत मला घेऊन द्यायला कधी. म्हणजे मला जरी असं वाटलं ना, की अरे मी हे घेऊ की नको घेऊ की काय, पण त्याचं असं नाही, हे छान दिसेल तुला, हे घे. आणि तो वेगवेगळ्या गोष्टी मला सांगत असतो, फॅशन रिलेटेड वगैरे बऱ्याचशा गोष्टी, छान गोष्टी मला सांगत असतो, की अरे हे ट्राय कर, तू हे ट्राय कर. तर आता मागेच मला एक आय थिंक कोणाची कमेंट होती, नमिता ताईंची एक कमेंट होती, की "अगं प्राजक्ता, तुझ्याकडे किती फुटवेअर आहेत, किती सॅन्डल्स घालणार आहे?" तर भरपूर आहेत. ॲक्चुअली ना आता परत ते ना लावून पण ठेवायचे आहेत मला. तर पावसाळ्यात तर आता एवढ्या चप्पल्स काही यूज होणार नाहीये घालणं. त्या आता सगळ्या एक मी कशा पॅक करून ठेवते, म्हणजे त्या नंतरसाठी जास्त चांगल्या राहतात. माझ्याकडे काही असा बॉक्स वगैरे नाहीये. त्याच्यामुळे मी कशा पद्धतीने ते रॅप करून वगैरे ठेवते, ते एखाद्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन. तर चला आता भाजी कट करून घ्यायची आहे. जेवणाची तर साधी सिंपल वरण भातच एवढंच केलेलं आहे. आणि त्याचबरोबर म्हटलं भजी तर झालेली आहे मगाशी, म्हणून आता काही नाही. आणि थोडंसं तेल उरलंय. मग त्याच्यातच मी जी आपली भजी आहे ना, ती तळणार आहे. आणि नैवेद्यासाठी विचार करते की खीर वगैरे करायचा काहीतरी, किंवा मग सातकाप्याचा घावणा करते. मग पोट पण भरलेलं होईल. घावणा खाल्ला काय, आणि वरण भात म्हणजे थोडं जरी खाल्लं तरी भरपूर होईल. तर चला पहिले आता साडी सोडून घेते, कारण आता मला म्हणजे खूप गरम होतंय. त्याच्यामुळे आता पहिलं चेंज करून घेते आणि मग ब्लॉगला कंटिन्यू करते. उद्या तसं पण माझी काही खूप घाई नाहीये, पण सकाळचं थोडंसं काम सोपं पडावं म्हणून मी भाजी आत्ताच चिरून ठेवणार आहे. मला उद्या ऑफिस नाहीये, तसं पण उद्या सचिनला पण सुट्टी आहे. पण मला बाहेर जायचं आहे. 2-3 कामं आहेत की ज्याच्यामध्ये माझा पूर्ण दिवस जाणार आहे. म्हणजे दुपारी आम्ही घरी येणार आहोत आणि मग परत संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं एका कार्यक्रमासाठी.
तर ना मी भाजी आत्ता करून म्हणजे चॉप करून ठेवते, म्हणजे मी ती सकाळी ना उद्या आवर्जून जाताना करून जाईल. कारण ना बऱ्याच वेळा ना मी बाहेर गेली ना की मग माझं असं होतं ना की बाहेरच काहीतरी खाऊ होतं माझं असं बऱ्याच वेळा. कारण मला बाहेरचं खायला खूप जास्त आवडतं, पण मला खूप जास्त त्रास होतो त्याचा. म्हणजे मी किती जरी आवडीने असं खाल्लं ना की बाहेरचं की आज हे खाऊ ते खाऊ, पण मला ऍसिडिटी ही होतेच होते. मी कितीही कंट्रोल केला किंवा कितीही काही झालं ना तरी मला ऍसिडिटी होतेच होते. त्याच्यामुळे मी बाहेरचं कमीत कमी खाते. पण एखाद्या दिवशी असं असतं ना की आज आम्हाला म्हणजे माहिती आहे की आज आपला पूर्ण दिवस बाहेर जाणार आहे आणि आज आपल्याला उशीर पण होणार. मग आल्यानंतर मग म्हणजे तेव्हा आपल्याला त्या सिच्युएशनला असं वाटतं की जाऊन काय बनवायचं, चल इथेच काहीतरी खाऊन जाऊ. तर असं होऊ नये म्हणून मी, आणि म्हणजे मला त्रास होऊ नये संध्याकाळसाठी, कारण मला बाहेर जायचं, तर त्याच्यासाठी म्हणून मग मी तोंडलीची भाजी आताच कट करून ठेवली. तर सकाळी एका साईडला मी ती कुकरलाच लावेन, म्हणजे ती पटकन होईल, किंवा मग वाफेवर शिजायला ठेवेन. त्याच्यामध्ये ना मी चण्याची डाळ घालणार आहे. मला जिथे जिथे जमते ना चण्याची डाळ वापरायला भाजीमध्ये, तिथे मी चण्याची डाळ वापरते. चण्याची डाळ वापरून भाज्या खूप छान होतात. एक फ्लॉवरची भाजी तुम्ही माझ्या तोंडातून बऱ्याच वेळा ऐकली असेल. मला फ्लॉवरची भाजी चण्याची डाळ टाकून खूप जास्त आवडते. तर ही पण आता रात्रीसाठी आता इथेच मी भिजत घालून ठेवेन. आणि तोंडली अशीच मी फ्रीजमध्ये ठेवेन. फक्त त्याच्यावरचं झाकण चेंज करेन, कारण मी खालून जे झाकण घेतलं ते छोटं आहे. ऍक्च्युली डब्यात भरून ठेवणार होती, पण म्हटलं डबा आता परत काढावा लागेल, म्हणून मी डब्यातला नाही ठेवत आहे. आणि कधी कधी काय होतं ना की काचेचे डबे पण काढणं घालणं, म्हणून जिथे मला जमतं तिथे मी करते, जिथे नाही जमत तिथे मी सोडून देते. हा जो तुम्हाला असा जो स्ट्रगल दिसतो ना, हा माझा रोजचा स्ट्रगल असतो. जेव्हा जेव्हा मला शूट करायचं असतं तेव्हा किचन प्लॅटफॉर्मवरची जी काही भांडी असतात किंवा काय असतं ते सगळं मला खाली उतरून ठेवावं लागतं, शूट करावं लागतं. एक एक भांडं मला खालून वरती उचलून घ्यावं लागतं. आणि बऱ्याच वेळा असं एखाद्या याच्यातच मी ठेवलेली असतात आणि नंतर मग ती थोडी थोडी करून मी वेगवेगळी लावून घेते. तर ही मी मगाशी जी भांडी घासलेली होती ना ती मी या रॅकमध्ये परत ठेवून घेतली, आणि थोडीशी जी एक्स्ट्राची भांडी होती ती पण मी आता घासून या रॅकमध्ये ठेवून घेतली. जी त्या रॅकमध्ये थोडी सुकलेली भांडी होती ती मी अशीच एका ह्या प्लेटमध्ये काढून साईडला खालीच ठेवलेली होती. कारण जेव्हा प्लॅटफॉर्मवर काम करायचं म्हटलं ना की ऍट अ टाइम त्या सगळ्या गोष्टी नसतात. तर काही गोष्टी अशा असतात की ज्या बिहाइंड द सीन मला सगळ्या कराव्या लागतात. तर आज विषय निघाला तर म्हटलं चला तुम्हाला पण सांगते. तुम्ही पण बऱ्याच वेळा बोलत असता प्राजक्ता तुझं किचन प्लॅटफॉर्म क्लीन असतो. तर क्लीन मी यासाठीच ठेवते कारण तो माझ्याकडे तेवढी जागा नाहीये. आणि ना मला मग ते खूप असं गिचमिडीमध्ये काम करायला पण होत नाही, मला स्वतःला आवडत नाही. आणि मग असं होतं ना की सगळं मेसी 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 दिसत राहतं आणि काम करायला मग तेवढी अशी एनर्जी वाटत नाही. तुम्हाला कसं वाटलं पाहिजे, आपली जी वर्क प्लेस आहे किंवा आपण जे काम करतो त्या जागी आपल्याला जाऊन खूप प्रसन्न वाटलं पाहिजे, एनर्जी वाटली पाहिजे. तर त्यासाठीच सगळ्या गोष्टी असतात. तर आज भजी झालेली बघा. तर तेल मी असं गाळून एखाद्या डब्यामध्ये वगैरे भरून ठेवते. आणि मी तुम्ही घेतानाच बघितलं असेल अगदी थोडंसं तेल घेतलेलं, खूप जास्त तेल मी घेतलं नव्हतं. त्याच्यामुळे मग ते कसं यूज करायचं किंवा 3-4 दिवसासाठी असं नाहीये. हे मी 2 दिवसात 1-2 दिवसातच संपवते. तरी पण मी हे थोडंसं जास्तच घेतलेलं, कारण मला थोडंसं शूट करायचं होतं म्हणून. नाहीतर मी एवढं तेल पण नाही घेत. ऍक्च्युली भजीच आमच्याकडे बऱ्याच दिवसांनी झाली. मिरची वगैरे ते पकोडा होतात, पण अशी प्रॉपर भजी वगैरे नाही होत आमच्याकडे जास्त. म्हणजे मी कंटाळा करते ते, कारण तेल उरतं जास्त म्हणून, बाकी काही नाही. तुम्ही या तव्यासाठी पण मला कालच्या ब्लॉगमध्ये भरपूर कमेंट आल्या, कालच्या नाही परवाच्या ब्लॉगमध्ये, की हा तवा वापरायला कसा आहे. तर मला असं वाटतं वापरायला खूप छान आहे तवा. आणि ज्यांनी असं सांगितलेलं प्री सीझन आहे तर तसंच आहे, काही करायला लागलं नाही मला. एक 3-4 मी डोसे पहिले केले याच्यामध्ये आणि मग डोसे चांगले निघाले. आणि हा माझ्या गॅस शेगडीसाठी थोडासा मोठा होतोय. तर तुम्हाला घ्यायचा असेल तर एक साईज छोटी घ्या, किंवा तुमच्याकडे थोडासा मोठा कुकटॉप म्हणजे जो असेल शेगडी वगैरे ना, तर तुम्ही मोठ्या याच्यावर पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग तो परफेक्ट साईज आहे. आता मी विचार करते 7 काप्याचे घावणेच करेन, कारण जसं मेनू ठरलाय सकाळचा राजमा होता, आता भात होईल. आणि म्हटलं 7 काप्याचे घावणे, ऍक्च्युअली त्याला 7 काप्याचे घावणे नाही म्हणता येणार, कारण मी सिंगल घावणे करणार आहे. मध्ये फक्त सारण टाकणार, फोल्ड करून सिंगल सिंगल असे 2 घावणे काढणार आणि ते मला नैवेद्याला होतील. आजच्या व्हिडिओला ना तुम्ही खूप
खूप छान छान अशा कमेंट केलेल्या, म्हणजे कुठून कुठून तुम्ही व्हिडिओ बघताय ते बऱ्याच जणींनी हे केलेलं. आणि मला वाटलं पण नव्हतं की आपला व्हिडिओ कुठे कुठे पोहोचतो. मला असं वाटत होतं की मोस्ट ऑफ आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत ते पुण्याचे जास्त आहेत. म्हणजे जे वायटीच्या एक अॅनालिटिक डेटामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा कळतं की कुठून आहे, तर त्याच्यामध्ये पुणे हे जास्त दाखवतं आणि नाशिक पण दाखवायचं. पण त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणाहून, वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्ही व्हिडिओ बघताय, तर थँक्यू सो मच की वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पण बघताय आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही छान अशी कमेंट देखील केली. आणि तुमच्या याच कमेंटने माझी एनर्जी वाटत म्हणजे खूप वाढते. जसं मी आज पण म्हणते ना, आज तर माझी खूप गडबड झालेली, म्हणजे लिटरली आल्यालाच मी ते शॉर्ट रील शूट केली. जवळपास त्याचं ना माझ्या 1.5-2 तास गेला, म्हणजे नाही नाही म्हणता ते शूट करायला 1.5 तास तर आरामात गेला. त्याच्यानंतर मग तो थोडासा एडिटिंग करण्यामध्ये अर्धा तास, 2 तास तर माझे असेच गेले. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे, मी 9 वाजता व्लॉगला सुरुवात केली. म्हणजे जो आजचा व्लॉग होता आणि माझा जी जेवण करायला सुरुवात करायची होती ती मी 9 वाजता केली. आणि आता ऑलमोस्ट रात्रीचे 11-11:30 होत आलेले आहेत. आता मला परत आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो मर्ज करायचा सगळा एडिट. व्हॉइस ओव्हर मी सकाळी करेन, पण आता फक्त थोडासा एडिट वगैरे करून ठेवलं तर मग सकाळी उठल्यानंतर व्हॉइस ओव्हर करायला थोडंसं इझी पडतं. थोडंसं थंबनेल वगैरे जे काय असतं ते जसं जसं होतं तसं अशा गोष्टी म्हणजे आता आवरल्या माझ्या 15-20 मिनिटात, तर मी करून घेणार. नाहीतर मग सगळ्या उद्यावर जातील मग तो गोष्टी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओसाठी काही सजेशन असेल ते देखील मला नक्की सांगा. शॉर्ट्स रील तुम्हाला कसे वाटतात ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. उद्या म्हणजे संडे आहे, मी प्रयत्न करेन. ॲक्च्युली मला पण बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळे नक्की असं नाही आहे की मला शूट करायला जमेल की नाही. पण जर झालं माझ्याकडनं शूट करणं पॉसिबल झालं, पण शॉर्ट व्हिडिओ मी नक्की करेन. शनिवार असला तरी आणि रविवार असला तरी शॉर्ट व्हिडिओ मात्र नक्की पोस्ट करेन. लॉंग व्हिडिओचं काही सांगता येत नाही. जमलंच तर करेन. तर चला, जमलंच तर आपण उद्या भेटू 1 वाजता, नाहीतर मग सोमवारी भेटू 1 वाजता एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.